हाय, हॅलो, नमस्ते फ्रेंड्स. तर आज मी बनवली आहे दीडग्याची आमटी. त्यासाठी मी टोपात सर्वप्रथम तेल ठेवलं. तेल छान गरम झाल्याच्या नंतर त्यामध्ये टाकले जिरे. जिरे छान तडतडले. त्याच्यानंतर टाकले त्याच्यामध्ये लसूण. लसणाच्या पाकळ्या थोड्याशा लालसर होऊ द्यायच्या आणि मग नंतर त्याच्यामध्ये टाकायचं कढीपत्ता. बस एवढीच फोडणी टाकायची आहे आणि ते छान मस्तपैकी कढीपत्ताही त्याच्यामध्ये चांगला भाजला गेल्याच्या नंतर टाकायचं थोडंसं मीठ, 2 चमचे तिखट टाकलं आहे. आमच्या घरातलं तिखट आहे. आम्हाला थोडंसं तिखट आवडतं म्हणून आम्ही 2 चमचे तिखट टाकतो आणि त्याच्यानंतर त्यात थोडंसं हळद टाकली आहे आणि मग ते छान मस्तपैकी फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये तो मसाला. म्हणजे कसं मसाला चांगला फ्राय झाला ना, तर त्या आमटीला पण एक छान चव येते, मस्त चव येते. आणि त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकले आहे हे दीडगं. तर दीडगं मी कुकरला छान शिजवून घेतलं आहे. त्याच्यामध्ये टोमॅटो टाकला आहे. टोमॅटो टाकल्यामुळे त्याच्यात कसं एक आंबटपणा उतरतो आणि त्या आमटीला एवढी भारी चव येते ना, की सांगूच शकत नाही. आणि सर्वात प्रथम मला तर ही आमटी खूप आवडते, खूप आवडते. म्हणजे मी इथे कोल्हापूर भागात आल्यापासून ह्या आमटीची एकदम फॅनच झाली आहे. आमच्या इकडे बनत नव्हती ही आमटी. तर आमच्या कोल्हापुरात ह्याला दीडगं असे म्हणतात आणि मग ते त्याची डाळ भेटली होती गावी, तर मी ती घेऊन आली होती. आणि त्याची ही आज आमटी बनवली आहे. तर ही माझी सर्वात फेव्हरेट आहे. तुमच्या भागामध्ये ह्याला काय बोलतात हे मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि कशी झाली आहे तेही मला नक्कीच सांगा. तर ही आमची सगळ्यांचीच फेव्हरेट, आमच्या घरातल्यांची फेव्हरेट दीडग्याची आमटी आज मी तुमच्याबरोबर शेअर केली आहे. नक्कीच कमेंट करून सांगा कसा वाटला माझा व्हिडिओ. बाय.